खूप वर्षांपूर्वी खूप दूरवर एल्व्सच्या जमिनीवर 3 एल्व्स राहत होते. हे एल्व्स चांगल्या मनाचे संत बनायला तयार होते आणि आता निघाले होते माणसांच्या जगाच्या सफरीवर. आपलं कर्तव्य आपली वाट पाहते मित्रांनो. मला खूप उत्सुकता वाटते. शेवटी आपण हे माणसांचं जग पाहणार आहोत. माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने आनंदात राहावे. आणि एल्व्सने प्रवेश केला. एका जुन्या घरात एक म्हातारा माणूस आणि त्याची पत्नी राहत असे. म्हाताऱ्या माणसाने त्याच्या घरातील कार्यशाळेत बूट बनवून आपला चरितार्थ चालवला होता आणि कधी कधी त्याने जुने बूटही दुरुस्त केले होते. कमावलेल्या पैशातून नवीन बूट तयार करण्यासाठी नवीन चामडेही घेऊन आले होते. एक दिवस त्याने कमावलेल्या पैशातून चामडे विकत घेतले आणि तो घरी आला. त्याने जे चामडे विकत घेतले होते ते बुटांचा एक जोड बनवण्यासाठी पुरेसे होते. त्याने चामड्याचे तुकडे टेबलवर ठेवले आणि कार्यशाळा बंद केली आणि त्याच्या खोलीत गेला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली, बिछाण्यावर बसल्या बसल्याच त्याने जोरदार आळस दिला. त्याने बुटांच्या विविध प्रकारांचा विचार केला जो आज अंमलात आणणार होता आणि नेहमीप्रमाणे त्याने नाश्ता केला जो त्याच्या पत्नीने बनवला होता. प्रिये, तुझे खूप खूप धन्यवाद. मला आता कामावर निघायला हवं. आज मी बुटांचा एक सुंदर जोड बनवणार आहे. काल रात्री तुम्ही बुटांचा एक जोड बनवला. तुमच्याकडे आणखी एक जोड बनवण्यासाठी पुरेसे चामडे आहे का? म्हातारा चकित झाला, कारण त्याला माहित होतं की काल रात्री झोपण्यापूर्वी त्याने बुटांचा कोणताही जोड बनवला नव्हता आणि म्हणूनच म्हातारा लगेच त्याच्या कार्यशाळेत गेला. त्याची पत्नी देखील त्याच्या मागे गेली. त्याने दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, चामड्याचा तुकडा जो काल रात्री झोपण्यापूर्वी त्याने टेबलावर ठेवला होता तो आता खूप सुंदर बुटांचा जोड बनला होता. म्हाताऱ्याचे डोळे तो बुटांचा जोड पाहून हरकून गेले. हे बूट मी कधी बनवले? मला काहीच आठवत नाहीये. मला वाटतं मी खरंच म्हातारा झालोय. बूट एवढे सुंदर होते की म्हाताऱ्याने बूट लगेच शोकेस मध्ये ठेवले आणि ग्राहकाची वाट पाहू लागला. काही वेळातच एका श्रीमंत माणसाने खिडकीतून बूट पाहिले आणि तो आत आला. सुप्रभात. तुमच्या खिडकीसमोर ठेवलेले बूट मला विकत घ्यायचे आहेत. त्याची किंमत कितीही असो, मी आजपर्यंत पाहिलेल्या बुटांमध्ये सर्वात सुंदर आहेत. खूप आनंदाने म्हाताऱ्याने तो बुटांचा जोड विकला आणि त्याने त्याच्या योग्य किमती व्यतिरिक्त जास्त काहीही मागितलं नाही. या खेपेला म्हातारा बुटांचे 2 जोड बनवण्यासाठी चामडे आणायला बाजारात जात होता आणि मग त्याने टेबलावर चामडे ठेवले आणि खोलीत सगळीकडे फिरून आला. चामड्याच्या तुकड्यावर एक दृष्टी टाकली आणि तो झोपायला निघून गेला. जाग आल्याबरोबर तो थेट त्याच्या कार्यशाळेत गेला. या खेपेला सुंदर बुटांचे 2 जोड टेबलावर होते. पुन्हा एकदा म्हातारा खूप खुश झाला. त्याने बूट शोकेस मध्ये ठेवले. त्याच दिवशी त्याने बुटांचे ते 2ही जोड चांगल्या किमतीला विकले आणि मग तो पुन्हा एकदा आणखी चामडे आणायला बाजारात गेला. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की बुटांचे हे सुंदर जोड कोण बरं बनवत असेल. त्याने चामडे टेबलवर ठेवले आणि तो खोलीत निघून गेला. सकाळी त्याच्याजवळ टेबलवर बुटांचा ढीग होता. म्हाताऱ्याने त्या दिवशी बुटांचे सगळे जोड विकले. खूप काळ म्हातारा बुटांपासून मिळणाऱ्या पैशांवर घर चालवण्यास सक्षम होता. कमावलेल्या पैशातून चामडे विकत घेणे त्याने सुरूच ठेवले. पण म्हातारा एवढा उत्सुक होता की बुटांचे हे जोड कोण आणि कसे बनवत असेल. एका रात्री त्याने त्याच्या कार्यशाळेच्या कोठारात लपून बसण्याचा निर्णय घेतला आणि बूट कोण बनवत आहे
याचा शोध लावला. आज रात्री मी बूट बनवणाऱ्यांना शोधून काढेन. मध्यरात्रीच्या वेळी कार्यशाळेची खिडकी उघडली गेली आणि एल्व्सने प्रवेश केला. एल्व्स पैकी एकाने चुकून फुलदाणीवर उडी मारली. आवाज ऐकून म्हाताऱ्या माणसाने आपल्या जागेवरून बाहेर उडी मारली. जरा सावध राहा, नाहीतर ते जागे होतील. जेव्हा म्हाताऱ्या माणसाने दरवाजा ढकलला आणि हळूच बाहेर आला, तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने त्याचे डोळे चोळले आणि पुन्हा पाहिले. त्याने पाहिलं की टेबलवर 3 एल्व्स होते. ते नृत्य आणि काम एकाच वेळी करत होते. त्यांच्यापैकी एकाने चामडे कापले, एक शिवत होता आणि दुसरा ते चिकटवत होता. मग त्यांनी लेस बांधली आणि बूट पॉलिश केले. एल्व्स एवढ्या गतीने काम करत होते की पापणी लवते न लवते तोच टेबलवर बुटांचे अगणित जोड तयार होते. ते सगळे सुंदर आहे. चला, कोणी उठण्यापूर्वी इथून निघूया. जसे आले होते तसेच एल्व्स निघून गेले, हसत खेळत, नृत्य करत. म्हातारा त्याच्या लपण्याच्या जागेवरून बाहेर आला. तो आपल्या पत्नीकडे धावतच गेला आणि जे काही झाले होते ते तिला सांगितले. स्वाभाविकच त्याच्या पत्नीला या सगळ्यांवर विश्वासच बसला नाही. पण जेव्हा तिने बुटांचे अगणित जोड पाहिले, तिला माहित होते की तिचा नवरा एका रात्रीत एवढे बुटांचे जोड तयार करू शकत नाही. एल्व्सने जे काही केले त्यासाठी त्यांना धन्यवाद देण्याच्या मुद्द्यावर दोघांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याच्या पत्नीने पाहुणचार बनवला. मध्यरात्री जेव्हा एल्व्स कार्यशाळेत पोहोचले, त्यांना टेबलवर विविध पदार्थ दिसले. जरा हे पदार्थ तरी पहा, हे आपल्यासाठी तर बनवले नाहीत ना? खात्रीने ते आपल्यासाठीच आहे, मूर्ख. नाहीतर ते यावेळी का आणतील? मला वाटतं आपलं या घरातलं मिशन पूर्ण झालंय. आता आपल्याला दुसऱ्या घरात जायला हवं, ज्यांना आपल्या मदतीची गरज असेल. म्हातारा आणि त्याच्या पत्नीला जाग आली आणि ते कार्यशाळेत गेले. त्यांनी पाहिलं की त्यांनी जे पदार्थ ठेवले होते त्यांच्या जागी त्यांना चमकदार बुटांचा ढीग दिसला. त्या दिवसानंतर एल्व्स कधीच परत आले नाहीत. म्हातारा बूटवाला आणि त्याच्या पत्नीने आपल्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे पैसे कमावले होते. म्हाताऱ्याने विचार केला की एवढ्या वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना हे फळ मिळालं आहे. हेच कारण आहे की त्याने बूट बनवणे कधीच थांबवले नाही. आणि जेव्हा त्यांनी लहान एल्व्स बद्दल विचार केला, ते नेहमीच त्यांच्याबद्दल कृतज्ञ आणि आभारी होते. हिवाळ्यातली ती एक थंडगार रात्र होती. लोक आपले कोट, हातमोजे आणि स्कार्फ घालून रस्त्यावर येत जात होते. सगळीकडे लोक धावपळीत होते. काही लोक घरी पोहोचण्याच्या घाईत होते आणि काही लोक नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बाहेर जात होते. लहान मुलं रस्त्यावर खेळत होती. एकमेकांच्या अंगावर बर्फाचे बॉल सोडवत होती. गारव्याचा सगळा आनंद ही लहान मुलेच जसं काही घेत होती. त्यांच्या हसण्या आणि मौजमस्तीमुळे पूर्ण वातावरण अगदी प्रेमाने भरून गेलं होतं. पण रस्त्यावर एक मुलगी होती जी खेळणाऱ्या मुलांपेक्षा वेगळी होती. ही मुलगी फक्त पाहत होती बाकीच्या मुलांना खेळताना. तिच्याकडे दुसऱ्यांसारखी टोपी नव्हती गारव्याशी झुंजण्याची. तिचे कपडे देखील थोडे फाटकेच होते आणि तिची चप्पल सुद्धा तिची स्वतःची वाटत नव्हती.
खूप मोठी होती. तिच्या हातात एक बॉक्स होता. ती थंडीमुळे कापत होती. तिला कळलंच नाही की एक कार तिच्याजवळ येत होती. हे बाळा, रोडच्या कडेला उभी राहा, नाहीतर अपघात होईल. ती मुलगी लगेच फुटपाथवर पळू लागली. पळत असताना तिची चप्पल निघून गेली. ती जेव्हा फुटपाथवर पोहोचली आणि वळून पाहिलं तर एक मुलगा तिची चप्पल घेऊन पळत होता. माझी चप्पल, अरे थांब! ती ओरडली आणि त्या मुलाच्या मागे पळू लागली, पण तो मुलगा पळून गेला. नाईलाजाने ती अनवाणी चालत एका भिंतीजवळ जाऊन उभी राहिली. तिने स्वतःकडे असलेला मोठा खोका खाली ठेवला. ती काडीपेटांनी भरलेल्या त्या खोक्याला पाहत होती. थंडीमुळे तिचे डोळे पाणवले. ही होती आपली लिटिल मॅच गर्ल. पण त्या दिवशी एक सुद्धा काडेपेट्यांची डब्बी विकू शकली नाही. जर ती काही काडेपेटींचे डब्बे विकून थोडे पैसे मिळवू शकली असती तर ती घरी जाऊन आईसोबत गरम गरम जेवू शकली असती. तेव्हा ती जोरजोराने ओरडू लागली, स्वतःच्या पातळ, निष्पाप आणि थरथरत्या आवाजात, माचीस, माचीस, कोणी घ्याल का एक डब्बा माचीस? कोणीही तिच्याकडे वळून पाहिलं नाही. ती पुन्हा आपल्या जागी बसून राहिली. तिची बोटे थंडीमुळे दुखू लागली. तिला आता हा त्रास सहन करणं अशक्य झालं. तिला कोठून तरी थोडीशी गरबी हवी होती. तिची बोटे सुन्न झाली होती. मोठ्या परिश्रमाने तिने ती माचीसची काडी पकडली. आपल्या थरथरत्या हाताने तिने माचीसची काडी भिंतीवर घासून पेटवली आणि आगीच्या प्रकाशाने तिला आनंद होऊ लागला. त्या बिचारीने काडी दोन्ही हातात धरली. आता तिच्या बोटांना थोडा आराम मिळू लागला. आगीला पाहून ती स्वप्नात गेली. तिने स्वतःला एका पेटत्या स्टोव्हच्या जवळ पाहिले. ती एका मोठ्या स्टोव्हच्या समोर एका छानशा घरात बसली होती. तिने एक गरम स्वेटर, मखमली बूट आणि डोक्यावर गरम टोपी घातली होती. एवढी गरमी होती तिथे की तिला घाम फुटू लागला. पण अचानक माचीसची काडी विझली. काडी विझताच तिचे स्वप्न सुद्धा अदृश्य झाले. तिची बोटे पुन्हा थंडीने दुखू लागली. मग तिने दुसरी काडी पेटवली. त्याच वेळी थंडगार वारा वाहू लागला. त्या मुलीने भिंतीच्या मदतीने ती काडी विझू नये याचा प्रयत्न केला आणि तिने ज्वाळेला हाताची सावली देखील दिली. ती जेव्हा त्या पेटत्या काडीकडे पाहत होती, अचानक ती भिंत अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी एक मोठं घर दिसू लागलं. एका पांढऱ्या रंगाच्या कपड्याने झाकलेल्या टेबलावर वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ ठेवले होते. त्या संपूर्ण घरामध्ये दिवसासारखा उजेड दिसत होता. ती टेबलाकडे पाहू लागली. तिने पाहिले की टेबलाच्या मधोमध एक मोठा छानसा भाजलेला मटणाचा तुकडा ठेवला होता. तिने पटकन एक तुकडा घेऊन आपल्या तोंडात टाकला आणि तिची भूक मिटली. ती आणखी एक तुकडा घेऊ इच्छित होती. ती घेऊ लागली तेव्हा माचीसची काडी जी तिच्या हातात होती ती पटकन विझली. बिचाऱ्या मुलीचे हात भाजले. जशी तिने काडी खाली फेकली, जेवणाचे टेबल आणि ते घर नाहीस झालं आणि पुन्हा ती भिंत दिसू लागली. लिटिल मॅच गर्लने पुन्हा काडी पेटवली. यावेळी तिला आणखी मोठं स्वप्न दिसलं. एका सुंदरशा जागेवर मोठ्या चंद्रासोबत एका झाडाच्या खाली ती पांढरे कपडे घालून बसली होती, पण थंडी वाजत नव्हती. ती चांदण्यांना पाहून खुश होती. तिने असे सुंदर आकाश आणि चमकणारे चांदणे कधी पाहिले नव्हते. मग अचानक तिला एक तुटणारा तारा दिसला. तिने मनात विचार केला, आणखी एक आमच्यासारखा उडून चालला आकाशाकडे. तिची आजी असे म्हणत असे. त्याच वेळी तिने तिच्या आजीला तिथे पाहिले.
जेव्हा कधी कुठला तारा तुटतो तेव्हा त्याची जागा दुसरा कोणीतरी घेतो. एवढे बोलून तिची आजी तिथून अदृश्य झाली. लिटिल मॅच गर्लने आजीला हाक मारली. आजी थांब, नको जाऊ, प्लीज नको जाऊस, मला तुझी फार आठवण येते ग. आपल्या आजीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी तिने माचिसची काडी पेटवली. ती विसरली की ती थंडीने कापत होती आणि ती पुन्हा स्वप्न पाहू लागली. प्रत्येक वेळी जेव्हा ती माचिसची काडी पेटवत होती तिला वाटत होते की ती तिच्या आजीला पाहत होती आणि तिचा आवाज ऐकत होती. तिने आणखी एक काडी पेटवली. तिच्याजवळ दिवसासारखा प्रकाश दिसू लागला. तिला तिची आजी फार सुंदर दिसत होती. तिच्या आजीच्या प्रेमळ चेहऱ्याकडे पाहून ती आपला त्रास आणि थकवा दोन्ही विसरली. हे क्षण कधीही संपू नयेत म्हणून तिने शेवटची काडी सुद्धा पेटवली. तिची आजी पुन्हा तिच्या समोर आली. तिने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्या दोघी आकाशाकडे उडू लागल्या एकत्र. लिटिल मॅच गर्लचे मन शांत झाले होते. आता तिला ना थंडी वाजत होती ना भूक लागली होती. त्याच वेळी आकाशात आणखी एक तारा तुटला. सकाळी लोक त्या रस्त्यावरून जात होते. त्यांनी लिटिल मॅच गर्लला भिंतीच्या सहाय्याने बसलेले पाहिले. तिचे डोळे झाकलेले होते पण चेहऱ्यावर एक गोड हसू दिसत होते. तिच्या अवतीभोवती पुष्कळ माचिसच्या काड्या पडलेल्या होत्या. त्या काड्या ज्यांनी पेटून तिच्या स्वप्नांना खरं केलं होतं. असं स्वप्न जे कोणीही पाहू शकलं नसतं.